गेल्या वर्षी भारताने 37,000 करोड रुपयांचे हत्यारं विकलेत. होय, एकेकाळी आपला भारत देश दुसऱ्या देशांकडून साधं पिस्टल सुद्धा आयात करत होता, पण आता भारताने गेल्या 10 वर्षात तब्बल 98,667 करोड रुपयांचे मिसाईल, फायटर जेट, लढाऊ जहाज असे अनेक हत्यारं जवळपास 80 देशांना विकलेत. त्यात आपण पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर केल्यापासून तर कहरच झालाय, कारण 2025 मध्ये आपले डिफेन्स एक्सपोर्ट 23,622 करोड रुपयांचे होते, जे 2026 मध्ये डायरेक्ट 62% वाढून 38,424 करोड रुपयांचे झाले, ज्यात आपण सगळ्यात जास्त म्हणजे 55% लढाऊ जहाज विकली आहेत. त्यानंतर 13% आर्टिलरी, 12% मिसाईल्स, 9% सेन्सर्स, 6% एअरक्राफ्ट, 5% एअर डिफेन्स सिस्टीम असे पाकिस्तान युद्धावेळी ज्यांनी चांगला रिझल्ट दिला ते हत्यारं विकली आहेत. व म्यानमार, फिलिपाईन्स, अर्मेनिया, श्रीलंका, मॉरिशियस, व्हिएतनाम अशा देशांनी हे हत्यारं विकत घेतली आहेत. आणि हे फक्त छोटे छोटे देशच नाही, तर अमेरिका, फ्रान्स सारख्या देशांनी सुद्धा आपल्याकडून ऑटोमॅटिक रायफल्स, बॉडी आर्मर्स किंवा हेल्मेट्स हे खरेदी केलेत. व येत्या काही दिवसात इंडोनेशिया आपल्याकडून तब्बल 3,000 करोड रुपयांचे ब्रह्मोस मिसाईल्स खरेदी करणार आहे. म्हणजे भारत लार्जेस्ट डिफेन्स इम्पोर्टर याचा टॅग काढून आता लार्जेस्ट डिफेन्स एक्सपोर्टर पुढील काही दशकामध्ये होऊ शकेल असं आता चित्र दिसतंय. आणि यात फक्त सरकारच नाही, तर 44% खाजगी कंपन्यांनी सुद्धा हातभार लावलाय. आणि हे लढाऊ जहाज, मिसाईल्स किंवा फायटर जेट, एअर डिफेन्स सिस्टीम हे सगळं भारताने स्वतः बनवलंय, ज्याला जगात इतकी मागणी आहे की नाही ही अभिमानाची गोष्ट, हे मला कॉमेंट्समध्ये सांगा. आणि अशाच माहितीकरिता मला फॉलो करा. धन्यवाद.